गेस व्हॉट गाइस, आम्ही आलोय सैयारा मूवी बघायला. आपके शेयर लोकेशन या गलती से वर्ड आई. सो गाईज मी आता जस्ट घरी आले, फ्रेश झाले आणि काही मेशोवरनं माझे पार्सल आलेले. चला मग बघूयात ओपन करून काय आलं ह्यामध्ये. हे 2 नेकलेसेस म्हणजे छोटेसे काय बोलतात डेंटी नेकलेस असतात ना, ते 2 डेंटी नेकलेस पीस मी ऑर्डर केले आणि हे इयरिंग्स आहेत. चला आता ओपन करून बघूयात, कारण हे ऑर्डर दुपारी आले आणि मी दुपारी गेलती मूवी बघायला आणि मूवीचा रिव्ह्यू मी लास्टला तुम्हाला एंडला देईन. चला ओपन करूया. हा फर्स्ट नेकलेस नेक चेन काय बोलू ह्याला मी आता. दिस इज द फर्स्ट नेक चेन विथ पॅन्डेट. मी इथं तुम्हाला पिक्चर लावून देईल, तुम्ही बघू शकता. बघू आता तसंच्या तसं आलाय का. कटिंग तुमच्यासमोर कट केलं आहे पार्सल. ऑनलाईन ऑर्डर करायला भीती पण वाटते, पण तिथं जेव्हा दाखवतं तेव्हा छान वाटतं. सुंदर तर दिसतंय, काहीतरी आले. म्हणजे हे ह्याची चेन जास्त येल्लोइश आहे, दिसतं तुम्हाला, खूप येल्लोइश आहे. पॅन्डन खूप क्यूट आहे. काढून दाखवते तुम्हाला. आता मी असं घातलंय, तुम्हाला वेअर करून कशी दाखवणार मी खोलण्याच्या मध्ये ना खूप घाण आहे. मला ना हे काम मला नीट करता येत नाही. वाव, क्यूट, खूप क्यूट आहे. तुम्हाला पण असे पीसेस आवडतात का वेअर करायला? इफ तुम्हाला अशी पीसेस आवडत असेल तर मी माझ्या कलेक्शनमध्ये नक्कीच ठेवेल, की तुम्ही ऑर्डर करू शकता. वाव, सुंदर आहे ना, खूप क्यूट दिसत आहे. क्यूट दिसत आहे म्हणजे कसं आलेलं आहे. सेकंड पार्सल आले, त्यातून अक्षरशः दिसत आहे काय मी ऑर्डर केलेलं आहे. सो असं तुम्ही पॅकेजिंग करून पाठवता, ज्याने पण पाठवलं हे असं करून नका पाठवत जाऊ. एका बॉक्समध्ये चांगलं, जसं ह्यांनी पाठवलेलं एका बॉक्समध्ये तसं पाठवत जा, कारण पीस डॅमेज होऊ शकतो, तुटू शकतो, काही पण होऊ शकतं ना. नेकलेस ना, म्हणजे असं सेम नेकलेस ना मी ह्याच्यावर इंस्टाग्राम स्क्रोल करता बघितलेला. तो 7800ला काहीतरी होतं. 18 काहीतरी 1 ग्रॅम गोल्ड काहीतरी विकत होता तो. पण मला आपण गोल्डमध्ये घ्यायला गेलो ना, तर अशा ज्या बारीक चैनी असतात ना, तर तुटतात आणि पडून जातात. मग ते पैसे वेस्ट. मग त्यापेक्षा मी सर्च मारलं, खूप जास्त सर्च मारलं असेल या गोष्टीसाठी, आणि ती मला भेटली मिशोवर. वाव, खूप सुंदर आहे ना. मी आता इथे ह्याचा फोटो मेन्शन करेन. हा फक्त किती 60-75 रुपीजला आहे. खूप हॅपी. इयरिंग्स ऑर्डर केलेले आहेत. हे मी काहीतरी 160 रुपयाचे इयरिंग्स ऑर्डर केले, कारण मी हा एक पीस आणलेला शिवायला. ह्याचा मी कुर्ता शिवणार आहे. सो ती इयरिंग्स ह्याच्यावर जाईल असं मला वाटतं, म्हणून मी ऑर्डर केलं. आता आपण ओपन करून बघूया की कसं आहे. आणि मी स्वतःचे ड्रेस स्वतः शिवते, मी बाहेर देत नाही. जर तुम्हाला व्हिडिओ बघायची असेल मी कशी स्टिचिंग करते, सो मी नक्की आवडेल मला ते शेअर करायला तुमच्यासोबत. कसं खोलूयाला. हां, झालं. त्यांनी बघा चांगलं बबल रॅप करून पाठवलं, म्हणजे इयरिंग्स तुटणार नाही ना. इथं मीनाकारी वर्क आहे. मीनाकारी बोलते. एक स्टड आहे ना, डायमंड काय बोलतात त्याला, मला ना अशा वर्ड नाही आठवत पटकन. मला प्रॉब्लेम येतो. काय बोलतात त्याला, कुंदन. एक कुंदन पडलेला आहे, ह्याचा एक स्क्वेअर वाला कुंदन. फोकस कर. ज्याच्यावर मला तुम्हाला दाखवायचं आहे वेअर करून. या ड्रेससाठी मी ऑर्डर केली आणि जात आहे. खूप छान दिसणार आहे. मस्त साधा कुर्ता शिवेल मी. अरे भेटलं, ते पडलेलं वाटतं खाली. नाही, दोन्ही आले. मला वाटलं एकच पाठवलंय आणि एक टाकायला विसरले ते.
खूप सुंदर आहे. माझी दाढ दुखत असल्यामुळे आता मला डॉक्टरची पण अपॉइंटमेंट आहे 8:30ची आणि मला तिथे पण जायचं आहे. आपण बोलूया सय्यारा मूवीबद्दल. सय्यारा मूवी खूप सुंदर होती. म्हणजे सुंदर होती बोलण्याचा अर्थ खूप छान होती. प्रेमामध्ये कॉम्प्रोमाइजेस असतात, कॉम्प्रोमाइज करावंच लागतं सगळ्या गोष्टींमध्ये आणि तेच दाखवलंय. जर एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीवर प्रेम करते ना तर ती व्यक्ती त्याच्यासाठी सर्व काही करायला रेडी होते. पण काही लोक आजकाल असं प्रेम भेटणं 99% मध्ये 1%च आहे. जे सुखी आहेत त्यांच्याकडे आहे त्यांचा पार्टनर, तुम्ही खूप लकी आहात. आणि मूवीचं म्हणणं गेलं, मी ह्याच्यामुळे गेली ती मूवी बघायला की इंस्टाग्रामवर व्हायरल होत होतं की लोक रडतायत, खूप वेड्यासारखे करतायत. त्याच्यामुळे मी बघायला गेलती की मला पण काहीतरी शॉर्ट्स वगैरे भेटतील यूट्यूबला टाकायला. पण असं काही नाही झालं, कोण रडत नव्हता. मला असं वाटतं मूवीचं प्रमोशन करण्यासाठी ते पेड ॲक्टर्स होते मला तर बिलकुल रडायला लागलं, कारण आय एम इमोशनल लेस पर्सन कि मेरे को रोना नहीं आता. जब रोना आता है तो ऐसे फालतू के कारण पे बिलकुल नहीं रोंगी. एंडिंग हॅपी ठेवली त्यांनी, ती चांगली गोष्ट आहे. नाहीतर पार्ट 2 पार्ट 3 निघाला असतं त्या मूवीचे आणि लोकांनी बघितलं पण नसतं ती मूवी, कारण खूप छान होते. आणि जी ऍक्टर होती, तुम्ही जर नोटीस केलं असाल, जी मुलगी होती त्या मूवीमध्ये मेन लीड रोल करत होती, तिची ऍक्टिंग तुम्हाला कोणासारखी वाटली ते नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण मी ती ऍक्टिंग सेम राधिका मदन सारखी वाटली. कारण राधिका मदन सेम ऍक्टिंग, मला ना का माहित नाही, ती ऍक्टिंग करत होती ना मुलगी, मला तीच समोर येत होती. कारण ती जशी राधिका मदन बोलते, तिच्या म्हणजे इमोशनल भोळ्या लुक मध्ये ती बोलते, सगळं काय A to Z तशीच कॉपी होती. A to Z. मला असं वाटतं तिने तिचं म्हणजे तिला कोणी दाखवलं असेल, सजेशन केलं असेल, तिला ते तशी कॉपी केलेली असेल मला वाटलं. पण त्याची स्ट्रगल असते, काय बोलू नाही शकत ना की कोण कसं काय. एकच पर्सनची 2 वेळा ऍक्टिंग सेम टू सेम नाही राहू शकत, काहीतरी डिफरन्स असेल थोडाफार. बेटर वॉच. चला मग आता माझा टाइम झालाय, मला जायचं डॉक्टरकडे. आपण निघूयात आता डेंटिस्टकडे. दाढीने वैताग दिलाय नुसता. जेव्हा मला थंडी वाजत होती ना, माझी दाढ एवढी उकडत होती की काय सांगू. घरी येऊन मी पेन किलर खाल्ले आणि आता मला बरं वाटते कुठे जाऊन. आता मी परत डॉक्टरकडे जाणार आहे, कारण त्यांनी अपॉइंटमेंट 8:30ची दिली मला. आता 10 मिनिटात इथून मी पोहोचेल, 10 मिनिटात डॉक्टरकडे. बाय.